भूमितीची कृत्य करताना विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी किंवा दक्षता. भूमितीच्या रचना करायला लागणारी सर्व उपकरणे निर्दोष व उत्तम दर्जाची असावीत. पेन्सिल टोकदार असावी. पुसट पण स्पष्ट रेषांसाठी 2H पेन्सिल वापरावी, तर ठळक रेषांसाठी HB किंवा 0.5 व HB अशी क्लच पेन्सिल वापरावी. आकृतीचा नेटकेपणा व काटेकोरपणा याकडे विशेष लक्ष द्यावे. आकृतीचा कोणत्याही रेषा व खुणा वारंवार खोडू नयेत. आकृतीला योग्य अशी नावे व मोजमाप यांच्या जागा नीट स्पष्ट लिहाव्यात. आता आपण काही भौमितिक आकृत्यांची माहिती घेऊयात. विषमभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, समभुज त्रिकोण, लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण, समांतरभुज चौकोन, काटकोन चौकोन, आयत, समभुज चौकोन, चौरस, पतंगाकृती चौकोन, समलंब चौकोन, पंचकोन, षटकोन, अष्टकोन. रेषा विभाजन. दिलेल्या रेषेचे 2 समान भाग करणे. प्रश्न. 5 सेंटीमीटर लांबीच्या रेषा AB चे 2 समान भाग करा. कृती. 5 सेंटीमीटर लांबीची रेषा AB काढा. रेषा AB च्या निम्म्यापेक्षा अधिक अंतराची त्रिज्या घ्या. आता कंपासची टोके A व B वर ठेवून, म्हणजेच A व B केंद्र घेऊन या त्रिज्येने रेषेच्या दोन्ही बाजूंना कंस काढा. कंसाच्या छेदनबिंदूंना C व D अशी नावे द्या. C व D हे बिंदू जोडणारी रेषा CD काढा. रेषा CD मुळे रेषा AB चे O या बिंदूत 2 समान भाग होतील. टीप. रेषा CD ही रेषा AB ची लंब दुभाजक आहे, हे लक्षात घ्या. म्हणूनच दिलेल्या रेषेचा लंब दुभाजक वरील कृतीनुसारच काढतात. दिलेल्या रेषेचे 4 किंवा 8 समान भाग करणे. प्रश्न. 7 सेंटीमीटर लांबीच्या रेषा AB चे 4 समान भाग करा. कृती. 7 सेंटीमीटर लांबीची रेषा AB काढा. रेषा AB चे रेषा AO व रेषा O असे 2 समान भाग करा. रचनाकृत्य 1 प्रमाणे. रेषा AO दुभागा. दुभाजक बिंदूला C नाव द्या. त्याचप्रमाणे रेषा OB ला दुभागा. दुभाजक बिंदूला D नाव द्या. C, O व D या 3 बिंदूंनी रेषा AB चे 4 समान भाग होतील. रेषेचे हवे तितके समान भाग करणे. प्रश्न. 8 सेंटीमीटर लांबीच्या रेषा AB चे 6 समान भाग करा. कृती. 1. 8 सेंटीमीटर लांबीची रेषा AB काढा. A बिंदूशी कोन CAB हा कोणत्याही मापाचा लघुकोन काढा. B बिंदूशी AB च्या विरुद्ध अंगास तेवढ्याच मापाचा कोन ABD काढा. रचनाकृत्य क्रमांक 3 प्रमाणे. 4. रेषा AC वर A पासून आणि रेषा BD वर B बिंदूपासून सारख्या अंतराने अनुक्रमे 1 ते 6 बिंदू घ्या. आकृतीत दाखवल्याप्रमाणे समोरासमोरचे बिंदू जोडा.
या सर्व समांतर रेषांनी रेषा AB चे 6 समान भाग होतील. टिप: रेषेचे 3, 5, 6, 7, 9, 10 इत्यादी भाग करावयाचे झाल्यास वरील कृतीचा वापर करावा. लंब रेषा परपेंडिक्युलर दिलेल्या रेषेवर तिच्यामधील दिलेल्या बिंदूपासून लंब काढणे. प्रश्न: रेषा AB ही 8 सेंटीमीटर लांबीची आहे. AB वरील M बिंदू A पासून 5 सेंटीमीटर अंतरावर आहे. रेषा AB ला बिंदू M पासून लंब काढा. कृती: 1. 8 सेंटीमीटर लांबीची रेषा AB काढा. 2. प्रश्नात दिल्याप्रमाणे AB रेषेवर M हा बिंदू असा घ्या की रेषा AM बरोबर 5 सेंटीमीटर. 3. M हे केंद्र घेऊन सोयीस्कर त्रिज्येने रेषा AB ला P आणि Q या बिंदूत छेदणारा कंस काढा. 4. अनुक्रमे P आणि Q ही केंद्रे घेऊन सोयीस्कर त्रिज्येने AB च्या एकाच अंगास परस्परांना N या बिंदूमध्ये छेदणारे 2 कंस काढा. 5. N व M जोडा. रेषा NM हा रेषा AB वरील इष्ट लंब होय. उदाहरण 6. दिलेल्या कोनाचे 2 समान भाग करणे. प्रश्न: कोणत्याही मापाचा कोन ABC काढून तो दुभागा. कृती: कोणत्याही मापाचा कोन ABC काढा. कोन ABC काढा. या कोनाच्या दोन्ही भुजांची लांबी विचारात घेऊन जास्तीत जास्त लांबीची जेवढी त्रिज्या घेता येईल तेवढी त्रिज्या घ्या. 2. B हे केंद्र घेऊन या त्रिज्येने BA व BC या भुजांना अनुक्रमे X व Y या बिंदूंमध्ये छेदणारे कंस काढा. 3. सोयीस्कर त्रिज्येने व X आणि Y ही केंद्र घेऊन परस्परांना P मध्ये छेदणारे कंस काढा. रेषा BP काढा. रेषा B आणि P हा इष्ट कोन दुभाजक होय. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओज आवडले असतील तर व्हिडिओजला लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील.